स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ योगायोग नाही. आज इथे तुम्ही आहात कारण स्वामी समर्थांनी स्वतः तुम्हाला इथे आणलं आहे. कदाचित तुम्हीत कला आहात. कदाचित कर्ज, गरिबी, अपमान, अडचणी यांनी मन पोखरलं आहे. कदाचित रोज देवासमोर उभं राहून एकच प्रश्न विचारताय. स्वामी, माझे दिवस कधी बदलणार? आज स्वामी समर्थांचा तो गुप्त संदेश तुमच्यासाठी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या आयुष्यातील गरिबीचा अंधार हळूहळू दूर होऊ लागेल. स्वामी समर्थ प्रत्येकासाठी चमत्कार करत नाहीत. ते चमत्कार त्यांच्यासाठी करतात जे शेवटपर्यंत सहन करतात, जे तुटूनही देवावर विश्वास ठेवतात, जे परिस्थितीने हरले असले तरी मनाने हरत नाहीत. जर आज तुमच्याकडे पैसे नाहीत पण श्रद्धा आहे, तर हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. स्वामी म्हणतात, गरिबी फक्त खिशात नसते, ती मनात असते. जेव्हा मन सतत भीतीने भरलेलं असतं, जेव्हा उद्या काय होईल या विचाराने झोप लागत नाही, तेव्हा खरी गरिबी सुरू होते. पण ज्या दिवशी मनात स्वामींचा आधार येतो, त्या दिवशी गरिबीचा अंत सुरू होतो. स्वामी सांगतात, तू जे सहन केलंस ते व्यर्थ नाही. तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अपमान, तुझी प्रत्येक शांत प्रार्थना मी पाहिली आहे. स्वामी म्हणतात, आता थांब. आता मी पुढे येतो. एक गरीब भक्त. घरात अन्न नव्हतं, काम नव्हतं, लोक हसत होते. तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एवढंच म्हणायचा, स्वामी, मला काही नको, फक्त मला माझ्या नशिबावर विश्वास दे. एका दिवशी, काहीच अपेक्षा न ठेवता, त्याच्या आयुष्यात अशी संधी आली जिची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. स्वामी उशीर करत नाहीत. ते योग्य वेळ पाहतात. जर तुमचं कर्ज वाढत चाललं असेल, घरात तणाव असेल, लोक तुमच्याकडे कमी लेखत असतील, तुमचं नशीब साथ देत नाही असं वाटत असेल, तर समजा स्वामी तुमची परीक्षा घेत होते आणि आता त्या परीक्षेचा शेवट जवळ आला आहे. जेव्हा भक्त म्हणतो, मी थकलोय पण मी विश्वास सोडणार नाही, त्या क्षणी स्वामी हालचाल करतात. तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडतात. अडलेली कामं हळूहळू सरकायला लागतात. अचानक मदत मिळू लागते. हे सगळं चमत्कार नाही, ही स्वामींची कृपा आहे. डोळे बंद करा, मन शांत ठेवा आणि मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी काळजी आता तुमची. स्वामी म्हणतात, जिथे तू थकलास तिथून मी तुला उचलतो. स्वामींची कृपा येण्याआधी मन शांत होऊ लागते. रडणं कमी होतं, आशा निर्माण होते आणि एक आवाज आतून येतो, सगळं ठीक होईल. हा आवाज तुमचा नाही, हा स्वामींचा आहे. कारण तुम्ही आजही स्वामींचा संदेश ऐकता आहात. तुम्ही आजही विश्वास ठेवता. तुम्ही आजही हार मानलेली नाही. स्वामी अशा भक्तांना कधी रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. स्वामी म्हणतात, पैसा येईल, मानसन्मान येईल, सुख येईल, पण आधी तू तुझं मन माझ्याकडे दे. आज हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात, हेच स्वामींचं चिन्ह आहे की तुमचा वाईट काळ आता संपत चालला आहे. स्वामी म्हणतात, गरिबी फक्त पैशामुळे राहत नाही, ती भीतीमुळे टिकून राहते. उद्या काय, लोक काय म्हणतील, मी अपयशी ठरलो तर, हे प्रश्न मनात असतील तर पैसा येऊनही जातो. म्हणून स्वामी आधी तुझी भीती काढून टाकतात, मग संपत्ती देतात.
स्वामी समर्थांचा गुप्त संदेश असा आहे, तू जे मागतोयस ते तुला मिळेलच, पण जे तुला खरंच हवं आहे ते मी आधी देतो. स्वामी आधी देतात शांत झोप, मनाचा आधार, आत्मविश्वास आणि मग हळूहळू पैसा, संधी, मानसन्मान. एक भक्त होता. दररोज स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायचा. लोक म्हणायचे, देवावर विश्वास ठेवून काय मिळालं? तो शांतपणे म्हणायचा, मला अजून मिळायचं आहे. एक दिवस अचानक त्याच्या आयुष्यात अशी मदत आली जी कुठून आली हे त्यालाही कळलं नाही. तो म्हणाला, स्वामी उशिराने आले नाहीत, ते योग्य वेळेला आले. जर हा व्हिडिओ ऐकत असताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, छातीत जडपणा जाणवत असेल, तर समज स्वामी तुझ्या मनाशी बोलत आहेत. स्वामी म्हणतात, आता पुरे, आता तुझी वेळ आली आहे. स्वामींची कृपा सुरू झाली की लहान गोष्टीत आनंद मिळतो, मन शांत राहतं, वाईट लोक आपोआप दूर होतात आणि अचानक काहीतरी चांगलं घडायला लागतं. हे योगायोग नाही, हे संकेत आहे. तुम्हाला वाटतंय की गरिबी संपत नाही, अडचणी कमी होत नाही आणि देव ऐकत नाही, पण स्वामी सांगतात, मी ऐकत होतो, मी पाहत होतो, मी फक्त योग्य वेळेची वाट पाहत होतो. गरिबी ही शिक्षा नाही, ती निवडलेल्यांची परीक्षा आहे. जे सहन करतात, जे तुटूनही विश्वास ठेवतात, जे शांतपणे रडतात पण देवाला दोष देत नाहीत, स्वामी त्यांनाच उचलतात. तुम्ही जेव्हा लोकांसमोर हसता आणि एकटे असताना रडता, तेव्हा स्वामी तुमच्याजवळ असतात. स्वामी म्हणतात, तुझ्या अश्रूंना किंमत आहे. ज्या रात्री तुम्हाला झोप येत नाही, ज्या सकाळी उठायची इच्छा होत नाही, ज्या दिवशी स्वतःवरच राग येतो, ते दिवस वाया गेलेले नाहीत. ते दिवस तुमचं नशीब बदलण्यासाठी जमवले जात आहेत. स्वामी समर्थ कधीच अचानक देत नाहीत. ते आधी मन तयार करतात, आधी अहंकार काढून टाकतात, आधी भीती संपवतात. कारण भीती असताना पैसा टिकत नाही, मन अस्थिर असताना सुख राहत नाही. स्वामी आधी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे. आणि ज्या दिवशी भक्ताच्या मनातून आता काहीही झालं तरी चालेल हा भाव निघून जातो, त्या दिवशी स्वामी कृपेला सुरुवात होते. तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का, मोठा बदल येण्याआधी सगळं जास्त बिघडल्यासारखं वाटतं. स्वामी सांगतात, तो बिघाड नाही, तो जुनं संपवण्याचा संकेत आहे. जुन्या दुःखांचा अंत, जुन्या अपमानांचा शेवट, जुन्या गरिबीचा निरोप. जर आज तुमचं मन म्हणत असेल, आता पुरे झाले, तर समजा स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर ठेवला जात आहे. स्वामी म्हणतात, तू जे मागतोस ते मिळेल, पण आधी तू माझ्यावर पूर्ण सोपव. सोपव म्हणजे हार मानणं नाही, सोपव म्हणजे विश्वास. आज हा संदेश ऐकत असताना तुमच्या छातीत हलकीशी ऊब जाणवत असेल, डोळ्यात पाणी येत असेल, मन शांत होत असेल, तर हे शब्द नाही, ही स्वामींची उपस्थिती आहे. स्वामी समर्थ कधीच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. ते उशीर करतात, पण अन्याय करत नाहीत. आणि म्हणूनच आता तुमची गरिबी संपणार आहे, कारण तुम्ही आजही इथे आहात, आजही ऐकता आहात, आजही विश्वास ठेवत आहात. कदाचित तुमचं मन खूप थकलं असेल, कदाचित गरिबी,
कर्ज, अपमान, नकार, अपयश यांनी तुमची हिंमत मोडली असेल, पण तरीही तुम्ही देवापासून दूर गेला नाही. हेच तुमचं सर्वात मोठं पुण्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या ठिकाणी थांबलायस तिथेच मी तुझ्यासाठी उभा आहे. तुम्हाला वाटत असेल की देव काहीच करत नाही, की प्रार्थना वाया जाते, की नशीब तुमच्या विरुद्ध आहे, पण स्वामी सांगतात, मी शांत होतो, कारण मी मोठा बदल घडवत होतो. गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही, ती म्हणजे मनातली भीती. उद्या काय होईल याची चिंता, लोक काय म्हणतील याचं ओझं. आणि म्हणूनच स्वामी आधी तुमचं मन मजबूत करतात, कारण कमकुवत मनाला संपत्ती सांभाळता येत नाही. ज्या रात्री तुम्हाला झोप लागत नाही, ज्यावेळी तुम्ही एकटे बसून रडता, ज्या क्षणी तुम्ही देवाला विचारता, माझ्याच बाबतीत असंच का, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुम्हाला पाहत असतात. स्वामी म्हणतात, तुझ्या अश्रूंना किंमत आहे, तुझं सहन करणं व्यर्थ नाही. तुम्ही आजपर्यंत लोकांसमोर हसत राहिलात, पण आतून तुटत गेलात. तुम्ही कोणालाही तुमचं दुःख सांगितलं नाही, पण देवाशी बोलणं सोडलं नाही. आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला म्हणतात, आता थांब, आता मी पुढे येतो. स्वामी समर्थ कधीही चुकीच्या वेळेला कृपा करत नाहीत. ते योग्य क्षणाची वाट पाहतात, कारण जर योग्य वेळेआधी दिलं तर माणूस गर्वात जातो, आणि जर उशीर झाला तर विश्वास तुटतो. स्वामी दोन्ही होऊ देत नाहीत. जर आज तुम्हाला वाटत असेल की सगळं संपलं, की आता काहीच उरलेलं नाही, की आयुष्य अंधारात आहे, तर लक्षात ठेवा, अंधार हा शेवट नसतो, तो पहाटेचा संकेत असतो. स्वामी म्हणतात, मी तुला मोडलं नाही, मी तुला घडवत होतो. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमच्यावर हसलं, ज्यांनी तुमची साथ सोडली, ते सगळे फक्त साधन होते. स्वामी तुम्हाला मजबूत बनवत होते. आता हळूहळू तुमचं मन शांत होऊ लागेल, छातीतली भीती कमी होईल, आणि आतून एक आवाज येईल, सगळं ठीक होणार आहे. हा आवाज तुमचा नाही, हा स्वामींचा आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं हेच चिन्ह आहे की तुमचा वाईट काळ संपत चालला आहे. स्वामी म्हणतात, पैसा येईल, सुख येईल, मानसन्मान येईल, पण आधी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. आज इथे बसून मनात फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी काळजी आता तुमची. आणि मग पहा, स्वामी कसे मार्ग उघडतात, कसे अडचणी दूर करतात, कसे गरिबी हळूहळू निघून जाते. स्वामी समर्थ कधीच भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. ते उशीर करतात, पण अन्याय करत नाहीत. धीर ठेवा, विश्वास ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. तुम्ही खूप सहन केलं आहे. लोकांनी शब्दांनी दुखावलं, परिस्थितीने वारंवार खाली पाडलं, आणि नशिबाने साथ सोडल्यासारखं वाटलं. तरीही तुम्ही देवाला दोष दिला नाही, तुम्ही विश्वास सोडला नाही. स्वामी समर्थ म्हणतात, म्हणूनच तू माझा आहेस. गरिबी म्हणजे फक्त रिकामे हात नाहीत. गरिबी म्हणजे मनात सत असलेली भीती, उद्या काय होईल याची चिंता, घर चालेल की नाही याचं ओझं, लोक काय म्हणतील याची धास्ती. स्वामी हे सगळं पाहत होते.
ज्या रात्री तुम्ही झोपायचा प्रयत्न करत होतात पण डोळे बंद होत नव्हते, त्या रात्री स्वामी तुमच्या उशीजवळ उभे होते. ज्या सकाळी उठून पुन्हा संघर्षाला सामोरं जायची ताकद नव्हती, त्या सकाळी स्वामी तुमच्या श्वासात होते. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस. तू कधीच एकटा नव्हतास. कधी कधी तुम्हाला वाटलं असेल की देवाने तुमच्याकडे पाठ फिरवली आहे, की प्रार्थना ऐकली जात नाही, की आयुष्य फक्त त्रास देण्यासाठीच आहे. पण सत्य असं नाही. स्वामी तुम्हाला तयार करत होते. कारण मोठी कृपा कमकुवत मनाला दिली जात नाही. स्वामी आधी तुमचा अहंकार काढून घेतात, तुमची भीती जाळून टाकतात आणि मग तुमचं नशीब उघडतात. तुम्ही जे अश्रू गाळले ते वाया गेलेले नाही. ते प्रत्येक अश्रू तुमच्या भविष्यासाठी साठवले गेले आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलं आहे. आता मी तुझा आनंद पाहणार आहे. जर आज तुम्हाला असं वाटत असेल की सगळं संपलं आहे, की आता काही उरलेलं नाही, तर लक्षात ठेवा, हे संपणं नाही. ही सुरुवात आहे. अंधार वाढतो तेव्हा पहाट जवळ असते. स्वामी समर्थ कधीही उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळ निवडतात. तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू होतील. लहान गोष्टी सुटायला लागतील. मन शांत व्हायला लागेल आणि आतून एक विश्वास तयार होईल. हा विश्वास तुमचा नाही, हा स्वामींचा आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं हेच चिन्ह आहे की स्वामींची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. स्वामी म्हणतात, आता थांब. आता तुझं रडणं पुरे. आता मी तुझं ओझं उचलतो. आज फक्त मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. माझी काळजी आता तुमची. आणि मग पहा, जी दारं बंद होती ती उघडू लागतील. जे मार्ग दिसत नव्हते ते सापडू लागतील. आणि जी गरिबी चिकटून बसली होती ती हळूहळू दूर जाईल. कारण ज्याने अंधारातही स्वामींचा हात सोडला नाही, त्याच्या आयुष्यात प्रकाश येणं ठरलेलंच असतं. धीर ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे थांबलायस तिथूनच तुझी बदलाची सुरुवात होणार आहे. तुम्हाला वाटत असेल की देव ऐकत नाही, की प्रार्थना वाया जाते, की नशीब तुमच्या विरोधात आहे. पण स्वामी सांगतात, मी शांत होतो, कारण मी तुझ्यासाठी मोठा बदल तयार करत होतो. गरिबी म्हणजे फक्त रिकामा खिसा नाही. गरिबी म्हणजे मनातली सततची भीती. उद्या काय होईल याची चिंता. लोक काय म्हणतील याचं ओझं. स्वामी ही भीती आधी काढून टाकतात. कारण भीती असताना कृपा टिकत नाही. ज्या रात्री तुम्ही एकटे बसून रडला, ज्या क्षणी तुम्ही देवाला विचारलं, माझ्याच बाबतीत असंच का, त्या प्रत्येक क्षणी स्वामी तुमच्याजवळ उभे होते. स्वामी म्हणतात, तुझ्या अश्रूंना किंमत आहे. तुझं सहन करणं व्यर्थ नाही. तुम्ही आजपर्यंत लोकांसमोर हसत राहिलात, पण आतून तुटत गेलात. तरीही देवाला दोष दिला नाही. म्हणूनच स्वामी तुम्हाला म्हणतात, आता थांब. आता मी पुढे येतो. अंधार हा शेवट नसतो, तो पहाटेचा संकेत असतो. आणि ज्याच्या आयुष्यात अंधार जास्त असतो, त्याच्या आयुष्यात प्रकाशही तितकाच मोठा असतो. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं हेच चिन्ह आहे की तुमचा वाईट काळ संपत चालला आहे.
स्वामी समर्थ म्हणतात, पैसा येई, सुख येई, मानसन्मान येई, पण आधी तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. आज फक्त मनात एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझी काळजी आता तुमची. आणि मग पहा, स्वामी कसे मार्ग उघडतात, कसे अडचणी दूर करतात, आणि कशी गरिबी हळूहळू आयुष्यातून निघून जाते. धीर ठेवा, विश्वास ठेवा. स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ इथे थांबतोय. पण तुमची कथा इथे संपत नाही. आजपर्यंत तुम्ही जे सहन केलं, जे ओझ मनात दडवून ठेवलं, जे अश्रू कोणालाही दाखवता पुसले, ते सगळं स्वामी समर्थ पाहत होते. तुम्ही देवाला प्रश्न विचारत राहिलात, पण विश्वास सोडला नाही. आणि म्हणूनच स्वामी आज तुमच्याशी बोलत आहेत. स्वामी म्हणतात, आता थांब. आता तुझं दुःख पुरे. तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल सुरू होतील. मन शांत होईल, भीती कमी होईल, आणि आशा परत येईल. हे चमत्कार नाही, हे स्वामींचे संकेत आहेत. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकणं हेच चिन्ह आहे की तुमचा वाईट काळ संपत चालला आहे. म्हणून डोळे पुसा, मन शांत ठेवा, आणि एवढंच लक्षात ठेवा, ज्याने अंधारातही स्वामी समर्थांचा हात सोडला नाही, त्याच्या आयुष्यात प्रकाश येणं अट असतं. श्री स्वामी समर्थ.